हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर बघा गाईज, आज मी सोयाबीनची भाजी करणार आहे. 10 ते 15 मिनटात होतो. ऑलरेडी भिजून ठेवलेला आहे मी. भिजून ठेवायचं. नंतर कांदे कापून घ्यायचे, टमाटे कापून घ्यायचे गाईज. मी टमाटे कापून घेतलेत आणि कांदे मी फ्राय करायला ठेवले ते गाईज. तर बघा, चला आपण भाजी करूया. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. मग त्यामध्ये ना आपण सोयाबीन टाकायचं. चालेल, सोयाबीन टाकून फ्राय करून घ्यायचं. हे पहिलं फ्राय होऊ द्या. त्यानंतर सोयाबीन टाकून, हे बघा मी जसं करते तसं करा. हे बघा, सोयाबीन टाकले, थोडेसे फ्राय केलेत आणि त्याच्यामध्ये धनिया पावडर, कांदा मसाला, चिकन मसाला, हळद आणि मीठ एवढं टाकले आणि मिक्स करायचं गाईज. एकदम झटकीपट होणारा हा रेसिपी आहे. एकदम इझी आहे. तर बघा, हे मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित. आणि काय जास्त वेळ नाही ह्याला हे करायचं. ते ऑलरेडी भिजलेलं आहे म्हणून काय फक्त 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायचं बस. थोडंसं पाणी टाकून. जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही ठेवायचं. आम्ही तर फक्त ह्याला सुक्की भाजी करतो, जास्त ग्रेव्ही वगैरे ठेवत नाही. सुक्की भाजी म्हणजे चपातीसोबत खायला यायला पाहिजे तशी. बघा गाईज, माझी तर फेवरेट भाजी आहे सोयाबीन. मी रोज करून बी खाऊ शकते, मला एवढं आवडतं सोयाबीन. तर गाईज, तुम्ही पण करून खावा, खूप छान लागते. आणि बघा, झटकीपट होणारा. चला तर बघा, थोडीशी कोथिंबीर असंच शायनिंग मारायला टाकलं आहे म्हणजे चांगलं दिसण्यासाठी. तर बघा गाईज, असं मिक्स करून घ्या व्यवस्थित. तर बघा, झटकीपट होणारा रेसिपी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही प्लीज सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट प्लीज करा गाईज. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा गाईज. तर बघा, मी शिजल्यावर दाखवते. पूर्ण घट्ट होतो हा. तर चला, ओके. तर बघा, आपण आता झाकण ठेवूया याला थोडं 2-3 मिनटासाठी. ठीक आहे. तर हे बघा, किती छान झालं आहे ना, मस्तपैकी छान दिसतं ना. मला तर खूप आवडतं. तुम्हाला तर माहितीच आहे मला स्वयंपाक करायला आवडतं. तर तर बघा गाईज, भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे, मस्तपैकी झालेली आहे. ह्याला चपातीसोबत खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत पण खाऊ शकतो. थोडंसं रसा ठेवायचा, म्हणजे थोडं, एवढी पण सुक्की नाही करायची. तर चला गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.